नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 1700 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. कारण की जवळजवळ 2471च्या आसपास जागा शिल्लक आहे. जर डिसेंबरच्या आधी एक्झाम आली तर ती TCS मार्फत घेतली जाईल आणि जर डिसेंबरच्या नंतर आली तर मग ती MPSC मार्फत घेण्यात येईल. त्याच्यामुळे आपण काय केलंय 2023 मध्ये जी काय तलाठी भरतीची एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये जे काही 57 पेपर झाले होते, त्याचे आपण सिरीज चालू केलेले. तर त्याच्यामधला आज आपण 21वा पेपर बघणार आहे, की जो बघा आपला 26/8/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला MPSC साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. ठीक आहे बघा. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. चला बघा, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये? खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षरे निवडा. बघा VX. बरं आता बघा व्ही आणि डब्ल्यू मध्ये काय फरक आहे? UV डब्ल्यू. व्हीच्या पुढे लगेच एक घर पुढे गेले की डब्ल्यू आहे आणि एक्सच्या पुढे बघा XYZ दोन घर पुढे गेले काय ते झेड येते. ठीक आहे बघा. चला परत आता वायच्या पुढे एक घर जावा. वायच्या पुढे एक घर गेले की झेड येईल +1 बघा. आणि एच्या पुढे परत दोन घर जर आपण गेलो +2 तर काय निघते बघा बी आणि सी. म्हणजे इथं काय निघेल? सी निघेल. ZC म्हणजेच काय ते बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा? खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा आता 7 29 7 29 117 469 1877. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा ह्याच्यामध्ये? 7 × 4 7 चोका 28 अधिक 1 29. ठीक आहे बघा. आता चला 29 चोक जर केला आपण बघा 29 चोक 116 येते. 29 चोक 116 अधिक 1 117. ठीक आहे. बघा आता इथनं पुढे काय आपली पाडेपाठ नसते बघा. 117चा पाडा कसा म्हणणार ना आपण? तर बघा फक्त एक अक्षांच्या अंकाला आपल्याला फोकस करायचं बघा. 7 चोक 28 म्हणजे एक स्थानी 8 येते. 8 मध्ये 1 ऍड केला की 9 येते. याचा अर्थ मग हेच फॉलो आहे बघा. मग 117 × 4 अधिक 1 बघा परत. इकडे बघा 9 चोक 36 एक स्थानी काय 9 दिसतंय तुम्हाला? 9 चोक 36 म्हणजे एक स्थानी 6 येणार आहे आणि 6 अधिक 1 बरोबर 7. म्हणजे इथं पण गुणिले 4 अधिक 1 केले की बरोबर हे निघते. ठीक आहे. प्रत्येक वेळेस काय गुणाकार करून अधिक 1 करत बसा, वेळ वाया घालवायचा. ठीक आहे बघा. एकक संख्या अंकावर पण आपल्याला कळतंय बाबा ही इथं हा संबंध लागतोय. बघा आता पुढे काय निघेल? 1877. इथं मात्र गुणाकार करावा लागेल बघा. 1877 गुणिले 4 करा किंवा बघा डायरेक्ट काही स्थानचा अंक बघितला आपण. 7 चोका 28 8 आले 8 अधिक 1 9. 9 कुठं कुठं दिसतंय बघा? एक तरी इथं आहे एक तरी इथे. मग याचा अर्थ आपल्याला गुणाकार करून बघावं लागेल. पण एवढंच आहे की 2 पैकी एक आन्सर असणार आहे बघा. 4 7 28 4 7 28 आणि 2 की झाले 30 झाले. परत 4 8 32 32 आणि 3 35. परत 4 1 4 आणि 3 झाले 7 अधिक 1 करा किती निघते बघा इकडे 7509. 7509 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? ज्याप्रमाणे पहिली अक्षर जोडी ही दुसऱ्या अक्षर जोडीशी संबंधित आहे आणि तिसरी अक्षर जोडी ही चौथ्या अक्षर जोडीशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे समान संबंध असणारी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जोडी निवडा. म्हणजे पहिला संबंध दुसऱ्या बरोबर आहे, तिसरा संबंध चौथ्या बरोबर आहे. असं आपल्याला पुढे पाचव्या संबंध 6व्या बरोबर बघावं लागेल. बघा आता या पहिल्या ह्याच्यामध्ये काय संबंध आहे बघा? L आणि O मध्ये बघा. Lच्या पुढे बघा L MNO 3 घरं पुढे गेले की O निघते. ठीक आहे बघा. वायच्या पुढे बघा. वायच्या पुढे Z येईल. Z पासून परत अल्फाबेट सुरुवात होईल A आणि B. म्हणजे बरोबर पुढे 3 घरं गेले की B निघते. आता इथं बघा परत सेम बघा. इथं जे संबंध आहे ना तो संबंध इथं असतो. बघा S पासून जर V बघितला STUV बरोबर 3 घरं पुढे गेले की V निघते आणि B च्या पुढे बघा AB CDE बरोबर 3 घरं पुढे गेले की E निघते. मग आता ठीक आहे बघा 3-3चा आपल्याला काय करावं लागेल? गॅप बघावं लागेल. बघा चला पहिल्या ऑप्शन मध्ये बघा C च्या पुढे F बघा ABC DEF 3चा गॅप आहे का? तर आहे. अधिक 3चा गॅप आहे. आणि P च्या पुढे A आहे का? तर नाही. ऑप्शन नंबर काय ते पहिला कॅन्सल येते. गॅप लांबचा निघतो. बरोबर आहे का? चला दुसरं बघा. बघा X आणि B मध्ये बघा. हे बघा OP किंवा WXYZ बघा. इथं बघा X च्या पुढे पाहिजे. V कुठे निघते? UVWX VWX म्हणजे X च्या पाठीमागे V आहे. पुढे आहे का? नाही. X च्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन काय झाला? कॅन्सल झाला. पहा इथं बघा W आणि V मध्ये बघा UVW XYZ बघा आपल्याला संबंध कसा पाहिजे बघा? पुढे पाहिजे. इथं दिसतंय बघा L च्या पुढे O आहे, Y च्या पुढे B आहे, S च्या पुढे V आहे, B च्या पुढे E आहे. ठीक आहे. पुढे जायचं. उलटा अल्फाबेट नाही मोजायचं. पहा W च्या पुढे V येते बघा WXYZ
व्ही कुठं आहे का याच्यामध्ये नाही, त्यामुळे संबंध संपला, याचा पण चुकलं. मग उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर 4. बघा एमच्या पुढे पी किती नंबरला बघा, एम NOP 3 घरं पुढे गेले की पी निघते. आणि झेडच्या पुढे बघा सी, बघा झेडला तर विषय संपला, परत अल्फाबेट सुरू होतील बघा ABC, बरोबर 3 घरं पुढे गेले की सी निघते. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात अक्षरांचे 2 गट दिलेले आहेत. प्रत्येक गटातील अक्षरे काही तर्क नियम संबंधाने त्याच गटातील अक्षरांशी संबंधित आहेत. दिलेल्या पर्यायातून समान तर्क नियम संबंध असणारा अक्षरांचा समूह निवडा. ठीक आहे बघा, चला आता यम बघा, यमच्या पुढे ओ किती क्रमांक आहे बघा, NO 2 घरं पुढे गेले की ओ निघते. ठीक आहे बघा, ओ च्या पुढे क्यू बघा, OPQ परत 2 घरं पुढे गेले की क्यू निघते. ठीक आहे, चला परत आता एन पासून पी बघा, NOP इथं पण 2 घरं पुढे गेले की पी निघते. आणि पी पासून परत आर बघा, OPQR 2 घरं पुढे गेले की बरोबर आर निघते. आता 3 नंबरचा अल्फाबेट बघा, पी पासून एस बघा, OPQRS बघा, इथं मात्र 3चा गॅप आहे. ठीक आहे बघा, पी पासून एस मध्ये कितीचा गॅप आहे तर 3चा गॅप आहे. परत एस पासून व्ही बघा, OPQRS TUV बरोबर एस पासून व्ही हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे पहिल्या 2 अल्फाबेट मध्ये 2चा गॅप असेल आणि परत शेवटच्या अल्फाबेट मध्ये 3चा गॅप असेल. ठीक आहे बघा, बघा इथं कुठं दिसतंय का याच्यामध्ये बघा, जीच्या पुढे बघा आय कधी निघते बघा, HI 2 घरं पुढे गेली की आय निघते. चला परत एच पासून जे बघा, HIJ बरोबर 2 घरं पुढे गेले की जे निघते. चला परत आय पासून HI JKL बरोबर 3 घरं पुढे गेले की एल निघते. ठीक आहे बघा, चला इथे 2 2 3चा गॅप आहे. आता परत बघा आय पासून के बघा, HI JK 2 घरं पुढे गेले की के निघते. बरोबर आहे का इथं बघा. परत जे पासून एम बघा, JKLM जे पासून एम हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्याला पहिल्या 2 अल्फाबेट मध्ये 2चा गॅप पाहिजे बघा. बघा पहिल्यामध्ये 2चा, पहिल्या दुसऱ्यामध्ये पण 2चा, तिसऱ्यामध्ये 3चा गॅप पाहिजे. इथं दुसऱ्यामध्ये 3चा गॅप निघते, पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा बघा JKL बघा, जे पासून एल हा 2ऱ्या क्रमांकावर आहे, एल बघा. परत के पासून एम बघा, JKLM बरोबर के पासून एम पण 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि एल पासून एन बघा, MN एल पासून परत एन 2ऱ्या क्रमांकावर आहे, पण शेवटच्या अल्फाबेट मध्ये 3चा गॅप पाहिजे, 2चा गॅप पाहिजे, त्यामुळे हा पण कॅन्सल झाला. बघा इथे दिसतंय बघा, OPQR ST आर आणि टी मध्ये 2चा गॅप आहे, ST परत UV परत 2चाच गॅप आहे. बरोबर आहे का बघा. परत STU बघा, एसच्या पुढे TU 2 घरं पुढे गेले की यू निघते. UVW परत 2 घरं पुढे गेले की डब्ल्यू निघते. आता बघा टी पासून बघा, ST UVW 3 घरं पुढे गेले की डब्ल्यू निघते. डब्ल्यूच्या पुढे बघा, WX आणि Y परत 2च घरं पुढे गेले की Y निघते. आपल्याला काय पाहिजे बघा, शेवटच्या अल्फाबेट मध्ये 3चा गॅप पाहिजे, त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल राहिले का उत्तर आपलं ऑप्शन नंबर 4 येते. उत्तर किती असेल तरी पण चेक करा बघा. व्ही पासून बघा, UV WX व्हीच्या पुढे WX 2 घरं पुढे गेले की X आहे. परत सी पासून ई बघा, ABC DE 2 घरं पुढे गेले की ई निघते. आणि पी पासून एस बघा, OPQRS 3 घरं पुढे गेले की एस निघते बघा. परत एक्स पासून झेड बघा, XYZ 2 घरं गेले की झेड निघते. ई पासून जी बघा, EFG 2 घरं पुढे गेले की जी निघते. आता एसच्या पुढे बघा, VS TUV बरोबर 3 घरं पुढे गेले की व्ही निघते. बरोबर 2 2 3चा गॅप आहे, म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा, आता काय निघते बघा याच्यामध्ये बघा डब्ल्यू पासून जर आपण डी मोजला बघा, उलट मोजू द्यायचं. ठीक आहे बघा, आपण अल्फाबेट सरळ मोजायचे, पण पाठीमागून पुढे या. डब्ल्यूच्या पुढे बघा, WXYZ परत ABCD म्हणजे 7 घरं पुढे गेले की डी निघते. बरोबर आहे, किंवा डीच्या पाठीमागे 7 घरं गेले की डब्ल्यू निघते. चला आता डीच्या पुढे 7 घरं मोजा बघा, ABCD EFGHIJK बरोबर परत 7चा गॅप आहे बघा, इथं पण 7 घरं पुढे गेले की. आणि के पासून बघा RKLMNOPQR बरोबर 7 घरं पुढे गेली की आर निघते. मग आता डब्ल्यूच्या पाठीमागे 7 घरं काय येते बघा, डब्ल्यूच्या पाठीमागे 3 वेळा पी दिसतोय. बरोबर आहे का, मग पी पासून सुरुवात करा, PQRSTUVW बरोबर बघा, पीच्या पुढे 7 घरं आले की डब्ल्यू निघते. ठीक आहे बघा, चला पी 2 नंबरचा ऑप्शन कॅन्सल झाला. चला आता एम आणि आता एक्स आणि सी मध्ये बघा किती गॅप आहे, XYZ नंतर ABC बघा 5 घरं पुढे गेले की सी निघते. सी पासून बघा ABC DEFGH बरोबर 5 घरं पुढे गेले की एच निघते. बरोबर आहे का, म्हणजे थोडक्यात काय दुसरा अल्फाबेट 5 ने पुढे सरकते, कुठून या साईडने.
आता मला सांगा एक्सच्या पाठीमागे 5 घरं जास्त जवळ काय निघते बघा तुम्हाला इकडे एस बघा एस पासून ओपी किंवा एस एस टी यू व्ही डब्ल्यू एस एक्स बघा इथं जर तुम्ही एस घेतला काय निघतं एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे बरोबर एसच्या पुढे 5 घरं गेलं की बरोबर काय निघते बघा एक्स निघतं. ठीक आहे म्हणजे इथं काय निघते पी नंतर एस पी नंतर एस बघा फक्त एका ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे मग बाकी काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा आता काय दिसते बघा याच्यामध्ये बघा 61 अधिक 2 63 63 अधिक 2 65 65 अधिक 2 67. ठीक आहे बघा एकाड एक संख्येत बघा 49 वजा 2 47 47 वजा 2 45 आणि 45 वजा 2 43 म्हणजे 45 उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे 45 येते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारे अक्षर किंवा अक्षरे निवडा. ठीक आहे बघा एस टी यू व्ही सरळ सरळ 4 अल्फाबेट कंटिन्यू घेतलेत बघा परत आय जे के एल बरोबर सरळ 4 अल्फाबेट आहेत बघा एच आय जे के पाहिजे होते ते एल दिसते बघा एच आय जे के एल इथं के पाहिजे होतं. ठीक आहे बघा त्यामुळे हे चुकतंय आणि बघा इथं यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे इथं पण सरळ 4 अल्फाबेट आहेत म्हणजे आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मास चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये जर ई म्हणजे गुणिले असेल एफ म्हणजे भागिले असेल जी म्हणजे वजा असेल आणि एच म्हणजे अधिक असेल तर बघा 21 इथे लिहून घ्या बघा 21 आता ई म्हणजेच काय दिले बघा गुणिले 21 गुणिले 7 एफ म्हणजे काय दिले बघा एफ म्हणजे भागिले 3 जी म्हणजे काय दिले बघा जी म्हणजे वजा 14 एच म्हणजे काय दिले बघा एच म्हणजे अधिक 18 बरोबर किती निघेल तेवढं बघायचं. ठीक आहे बघा चला काय निघते बघा इकडे आता ब्रॅकेट टाकून घ्या. आता इथे बघा 7 ला तर 3 ने भाग जात नाही बरोबर आहे का पूर्ण ह्याचं काय करायचं बघा इकडे आता 21 गुणिले 7 आणि इकडे काय भागिले 3 आहे बरोबर आहे का म्हणजे हे ठीक आहे 7 भागिले 3 आहे आपण बघा हे 3 ने ह्याला पण भाग घालू शकतो कशाला 21 ला बघा काय निघेल बघा इथं मग बरं इकडे काय निघेल बघा आता बघा हे सेपरेट आपण सॉल्व्ह केलं तर चालतं 18 तनं 14 गेले राहिले किती अधिक 4 बरोबर आहे का इकडे अधिक 4 डायरेक्ट लिहून टाकले तरी चालतील. चला आता पुढे काय निघेल बघा 3 1 3 3 असतात ते 21 म्हणजे काय निघाले बघा 7 7 49 49 अधिक 4 बरोबर काय निघते बघा 53 म्हणजे उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले तरी सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा विधाने काय दिलेत बघा सर्व एफ हे एक्स आहेत बघा सर्व एफ हे एक्स आहेत. चला परत काय दिले बघा काही एक्स हे जे आहेत बघा काही एक्स हे काय दिले बघा जे आहेत सर्व एफ हे एक्स आहेत काही एक्स हे जे आहेत याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता बघा स्टँडर्ड डायग्राम वरून आपण डायरेक्ट होकारार्थी निष्कर्ष चेक करू शकतो. ठीक आहे बघा म्हणजे होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे बघा बघा एक निष्कर्ष होकारार्थी दुसरा निष्कर्ष नकारार्थी पहिला निष्कर्ष चेक करा बघा काही जे हे एक्स आहेत बघा काही जे हे एक्स आहेत बघा जेचा हा जो भाग आहे तो एक्स आहे. ठीक आहे त्यामुळे पहिले काय ते बरोबर येते. 2 नंबर बघा एकही जे हा एफ नाही काय दिसते बघा तुम्हाला एकही जे हा एफ नाही बरोबर आहे काय नकारार्थी वाक्य ह्याच्यामध्ये बरोबर दिसते. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं बघा शक्यताची डायग्राम काढून चेक करावं लागतं ज्याला आपण पॉसिबिलिटी म्हणतो बघा. ठीक आहे बघा आता बघा इथं काय म्हटलंय एकही एफ हा जे नाही मग आता जे इथं काय करा जेला आणि एफ ला तात्पुरती एक रेष मारून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या दोघांचा संबंध दाखवता येतो तेवढं चेक करायचं बघा काय दिसतंय तुम्हाला सर्व एफ हे एक्स आहेत बघा सर्व एफ हे एक्स आहेत आणि परत काय काही एक्स हे जे आहे बघा काही एक्स काय म्हटले जे आहे. ठीक आहे बघा मी काही एक्स हे जे दाखवले बरोबर आहे का मग सर्कल मी कसं काढू शकतो मला सांगा आता इथं एकही जे हा एफ नाही बघा एकही जे हा एफ नाही इथं बरोबर येते आणि एकही जे हा एफ नाही तर चुकते का कारण इथे काही जे हे एफ दिसतात तुम्हाला बरोबर आहे का हा पार्ट जेचा काय आहे तर एफ आहे त्यामुळे 2 नंबरचं वाक्य इथं चुकतंय. आणि निष्कर्ष बघा निष्कर्ष हा प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर येतो लक्षात घ्या.
मग समजा बघा आता इथं 2 डायग्राम मध्ये एका डायग्राम मध्ये बरोबर आले, एका डायग्राम मध्ये चूक आले, याचा अर्थ काय? तर हा निष्कर्ष नसून हे काय एक शक्यता आहे. त्यामुळे 2 नंबरचं वाक्य काय बघा चूक येते. शक्यता आहे. ठीक आहे बघा. आपलं उत्तर काय निघेल बघा. केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा. आता PMTD दिले बघा. PM थांबा 1 मिनिट. हा आता इथले इथे बघू आपण बघा. पीच्या पुढे टी किती क्रमांक आहे बघा. OP QRST 4 घरं पुढे गेली की टी निघते. परत बघा टी पासून एक्स बघा ST UVWX परत 4 घरं पुढे गेले की एक्स निघते आणि एक्सच्या पुढे बघा एक्स YZ परत AB परत 4 घरं पुढे गेले की बी निघते. आता बीच्या पुढे 4 घरं माझा बघा बी CDEF बरोबर 4 घरं पुढे गेली काय निघते इकडे F निघते. ठीक आहे बघा F इथं नाही F इथं नाही. ठीक आहे चला आता M ठीक आहे बघा आता DM दिले. ठीक आहे U बर आता बघा M पासून आता उलट मोजावं लागेल आपल्याला. L पासून जर आपण D मोजला. ठीक आहे बघा L पासून जर आपण U मोजला JKL MNOPQRSTU बघा L पासून जर U मोजला आपण तर तो 9 घरं पुढे गेले की येते. ठीक आहे बघा थोडक्यात U पासून L हा पाठीमागे 9 घर आहे. तर सरळ मोजा तर L पासून पुढे मोजा तर 9 घरं पुढे U निघते. ठीक आहे बघा आता U च्या पुढे D बघा U VWXYZ परत ABCD बरोबर 4 बघा बरोबर 9 घरं पुढे आले की बरोबर D निघाला आणि D पासून जर M बघितला आपण बघा ABCD EFGHIJKLM बरोबर 9 घरं पुढे गेले की M निघते. बरोबर आहे का? आता मला सांगा L च्या पाठीमागे 9 घरं काय असेल बघा लक्षात घ्या. एक तर M किंवा C बघा आता JKLM बरोबर आहे का? L ला चिटकूनच M दिसतोय. आपल्याला काय करायचं 9 चा गॅप पाहिजे. मग तो कुठला असेल बघा C असेल. F पासून C जर बघा C पासून पुढे माझा C DEFGHIJKL बरोबर बघा C पासून 9 घरं पुढे गेले की L निघते. म्हणजे FC म्हणजेच आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये एक पद गाळलेली एक मालिका दिली आहे. ती मालिका पूर्ण करण्यासाठी दिलेल्यातून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे बघा आता बघा M पासून R बघा M NOPQR 5 घरं पुढे गेली की R निघते. चला R पासून W बघा OPQR STUVW परत 5 घरं पुढे गेली की W निघते. याचा अर्थ W पासून 5 घरं पुढे गेली W XYZAB बरोबर 5 घरं पुढे गेली की B निघाले. B च्या पुढे 5 घरं मोजा. B च्या पुढे जर 5 घरं गेलो आपण काय निघाले B CDEFG काय निघेल बघा G निघेल. बघा G इथं आहे इथं नाही इथं पण नाही. ठीक आहे बघा G च्या पुढे बघा M आहे M आहे मग दुसरा अल्फाबेट चेक करा डायरेक्ट तिसरा अल्फाबेट चेक करा काय निघेल बघा Q पासून Y बघा आता OPQ RSTUVWXY 8 घरं पुढे गेले की Y निघते. चला आता Y च्या पुढे G बघा Y नंतर Z येईल नंतर परत ABCDEFG परत 8 घरं पुढे गेले की G निघते. याचा अर्थ 8 चा गॅप आहे. मग डायरेक्ट काय करायचं बघा O पासून 8 घरं माझा O PQRSTUVW बरोबर काय निघेल बघा इकडं W निघेल आणि मध्ये M तर काय कॉमनच आहे दोन्हीकडे. ठीक आहे GMW म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिसते बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. खाली दिलेली अक्षर संख्या लक्षात घ्या. त्या शृंखलेत असे किती R आहेत बघा असे किती R आहेत की ज्यांच्या लगेचच आधी एक चिन्ह येते आधी एक चिन्ह येते आणि लगेचच नंतर फक्त ते स्वतः येते. म्हणजे नंतर फक्त स्वतः म्हणजे R च्या नंतर Rच येते. ठीक आहे थोडक्यात काय चिन्ह RR असं कुठे ते बघायचं आपल्याला बघा चिन्ह RR बघा चिन्ह RR इथं आहे. चला परत चिन्ह RR बघा चिन्ह RR इथं पण आहे. दुसरीकडे आहे का कुठं आणखी नाही बघा चिन्ह RR. ठीक आहे बघा चिन्ह चिन्ह नाही फक्त 2 ठिकाणीच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर पहिला 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे काय दिले बघा खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या संविधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले तरी सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा विधाने काय दिलेत एकही Q हा येस नाही. बघा एकही Q हा
यस नाही, म्हणजे क्यूचा आणि यसचा काहीही संबंध नाही. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय दिसते बघा. काही टी हे यस आहेत बघा. काही टी हे काय आहेत? काही टी हे यस आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड डायग्राम. जर होकारार्थी निष्कर्ष असतील तर त्याला फक्त एवढी डायग्राम पुरेशी असते. स्टँडर्ड डायग्रामवरून आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे बघा. 1 नंबरचा आणि 3 नंबरचा निष्कर्ष होकारार्थी. पहिले निष्कर्ष काय दिले बघा. काही टी हे क्यू आहेत बघा. काही टी हे क्यू आहेत. मला सांगा टीचा आणि क्यूचा काय संबंध आहे का? नाही. पहिले काय झालं? चूक झालं. चला आता 3 नंबर चेक करा बघा. सर्व यस हे टी आहेत बघा. सर्व यस हे टी आहेत का नाही? यस मधलं काही यस हे टी आहेत. त्यामुळे 3 नंबर काय ते चुकते. आता 2 नंबर काय दिले बघा. एकही यस हा क्यू नाही बघा. एकही यस हा क्यू नाही. वाक्यात दिले एकही क्यू हा यस नाही बघा. एकही क्यू हा यस नाही. क्यूचा आणि यसचा काही संबंध नाही. निष्कर्ष काय दिलाय? एकही यस हा क्यू नाही. बरोबर आहे. यसचा आणि क्यूचा काही संबंध नाही. नकारार्थी जरी वाक्य असलं तरी एवढ्या डायग्राम वरून आपण सांगू शकतो की ते बरोबर आहे. तिथे काय पॉसिबिलिटी काढून बसायची चेक गरज नाही. उत्तर काय निघेल बघा. केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिले बघा प्रश्नामध्ये. 3 सलग विषम संख्यांचा गुणाकार 2145 आहे. त्या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? बघा आता इथं बघा 3 सलग संख्या आहेत. बरोबर आहे का? इथं डायरेक्ट लगेच x परत दुसरी संख्या झाली x अधिक 2 आणि तिसरी संख्या झाली x अधिक 4. हे ह्यानी जास्त वेळ लागते कारण की 3 संख्यांचा गुणाकार म्हटलं 2145. बरोबर आहे का नाही? जास्त अवघड न करता काय करायचं बघा डायरेक्ट 2145 जे दिसते तुम्हाला 2145 चे अवयव पाडा आधी. ठीक आहे. आणि विषम संख्या त्याचा अर्थ काय? 2-2चा गॅप असणार म्हणजे 1, 3, 5, 7, 11, 13 असं. बरोबर आहे का? बघा. बघा आता काय निघेल बघा याच्यामध्ये. पहिल्यांदा 3 ने 3 ने भाग घालवा. काय निघेल बघा इथं? बघा 3 7 1 2145. 2145 काय निघते बघा इथं? 3 7 21, 3 1 3 आणि 3 5 15. ठीक आहे बघा. चला परत आणखी काय निघते बघा याच्यामध्ये. परत 3 ने भाग जातोय बघा. 3 2 6, 1 7, 3 त्रिक 9, 2 11. थांबा 1 मिनिट. 3 2 6 आणि 1 7, 3 त्रिक 9, 2 11. थांबा 3 2 6 आणि 1 7, 3 त्रिक 9, 10 11. थांबा 1 मिनिट. इथं आता 3 ने भाग जात नाही. इथं 5 ने भाग घालावा लागेल आपल्याला. 5 ने भाग घालावा. काय निघते बघा इकडं? 5 5 1 5, 2 राहिले. 5 चोक 20, 1 राहिला, 5 त्रिक 15. ठीक आहे बघा. आता परत जर बघितलं आपण तर काय निघते बघा इकडं? 3 आणि 1 4 आणि मध्ये काय ते 4 म्हणजे 4 मधनं 4 गेले 0 राहिले म्हणजे 11 ने भाग घालू शकतो आपण. 11 11 1 11, 11 1 11. किती राहिले? 3 राहिले. 11 त्रिक 33. ठीक आहे बघा. आता आपल्याला हे बघा ह्या सगळ्यांचा गुणाकार कुठल्या? ह्या सगळ्या अवयवांचा गुणाकार म्हणजेच काय? 2145. बरोबर आहे का? आपल्याला 3 अवयव पडायचे. आपण विषम संख्या आपण कुठल्या कुठल्या घेऊ शकतो बघा. बघा लक्षात घ्या. आपण कुठल्या कुठल्या घेऊ शकतो? 11 आहे, 13 आहे. बरोबर आहे. एक अवयव 11 घेतला. एक अवयव बघा आपण लसावी काढताना काय करतो? 3 5 11 13. बरोबर आहे का? बघा 11 घेतला, 13 घेतला, 5 त्रिक 15. आणखी एक घ्या 15. अवयव पाडलेत ना आपण हे 3 5 11 13. याचा गुणाकार केला आपण. बरोबर आहे का? किती आहे ते? 2145. बघा बरोबर 11 घेतला, 13 घेतला. इथे मी काय केलं? 5 त्रिक 15. बरोबर 15 एक अवयव घेतला. आणि बरोबर बघा विषम संख्या आहेत का बघा? सलग बघा 3 सलग विषम संख्या 11 13 15 आहेत. त्यांचा गुणाकार किती निघणार? 2145. आणि काय म्हटलं सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर मग 15 असेल. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. 2 संख्यांना 17 ने भागल्यावर बाकी अनुक्रमे 13 आणि 11 उरते. त्या 2 संख्यांच्या बेरजेला 17 ने भागले तर बाकी किती उरेल? मला सांगा. 17 ने भाग घालू आपण. बरोबर 2 संख्या आहेत. पहा इकडे इकडे एक संख्या इकडे y संख्या आहे समजा आपण बघा. पहिल्या संख्येला आपण समजा भाग घालवला म्हणजे काय? 17 समजा आता बघा 34 संख्या आहे. तर 17 दुने 34 म्हणतो आपण. म्हणजे काय 17चे 2 कप्पे झाले. बरोबर आहे का? बघा जेवढे आपण बघा 17चे कप्पे करत करत गेलेत. बाकी किती राहिले बघा 13. 13ला काय 17 ने भाग जातो बाकी उरली किती? 13 उरली. आणि दुसऱ्या संख्येमध्ये किती उरली बघा? बाकी 11 उरली. बरोबर आहे का? बघा संख्या कुठलीही असू द्या बाकी किती उरले? आता आपण ऍडिशन केलेले. बरोबर आहे की नाही? बघा ही जी काय बघा भाग जाऊन बाकी जी शिल्लक राहिली 13. बाकी जी काय संख्या असेल आपण सगळ्यांची आता बेरीज करणार आहे. बरोबर आहे की नाही? बाकी संख्येचा विषय घ्यायचा नाही. इथं राहिली फक्त बाकी 13, इथं राहिली फक्त बाकी 11. हे 2 संख्या आहेत. परत त्यांची ऍडिशन केली आपण. किती झाले बघा? 13 आणि 11 झाले. परत 24 झाले. बरोबर आहे का? 13 अधिक 11 बरोबर किती झाले इकडं?
24 झाले. आता 24 ला परत आपण 17ने भाग घातला. 17ने भाग घातला. बाकी किती राहते बघा. 17ने ज्याला भाग घातला आपण तर काय निघते इकडं 17 एके 17 आणि बाकी किती राहते 17 न किती 17 आणि 7 24. बाकी किती राहते बघा 7 राहते. 7 म्हणजे ऑप्शन नंबर 3. इथे लक्षात बघा बाकींची फक्त ऍडिशन केली आपण 13 आणि 11 24 झाले. 24 ला परत आपण 17ने भाग घातला. बाकी राहिली मग 7 राहिली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ह्याचं आज नीट समजून घ्या बघा. समजा आता इथे एक 18 एक संख्या आहे बघा 18 आणि इकडे बघा समजा आता 19 संख्या. ठीक आहे बघा. आता मला सांगा इथं 17ने भाग घातलं बाकी 1 राहिली. 17ने भाग घातलं बाकी 2 राहिली. म्हणजे बाकी राहिली बघा 2 आणि 1 3 राहिली. बरोबर आहे का 2 आणि 1 3 राहिली. आता मला सांगा 19 आणि 18 जे आपण बेरीज केली तर काय निघते बघा 18 2 36 आणि 37 निघते बघा. आता 37 ला जर आपण बघा परत काय केलं 17ने भाग घातलं तर काय निघेल बघा 17 2 34 आणि बाकी राहिली 3. इथं पण बाकी 3 राहते. बरोबर आहे का. मग बघा इथं जी बाकी शिल्लक राहिली तीच इथं राहिली ना 3. बरोबर आहे का. किंवा मोठी संख्या घ्या बघा आता इथं समजा आपण असं समजू आपण बघा 35 संख्या घेतली आपण 35 घेतली आणि एक काय केलं बघा आपण इकडं एक 33 संख्या घेतली 33 घेतली. ठीक आहे बघा. आता 17ला जरा 17ने भाग घातला आपण 17 2 34 बाकी राहिली 1 35 17 1 17 आणि बाकी किती राहिली बघा इथे 16 राहिली 17 आणि 16 33. बरोबर आहे का 16. हा एका संख्येला भागलं बाकी राहिली 1 दुसऱ्या संख्येला भागलं बाकी राहिली 16. बरोबर आहे का बघा. आता हे दोन्हीची ऍडिशन केली बघा 16 आणि 1 की झाले बघा 17 झाले. परत ह्या 17ला जर भागला आपण तर बाकी शून्य राहणार आहे आणि बघा आता ह्या दोघांना पण जर तुम्ही ऍडिशन केली आणि भागलं 17ने तर बाकी शून्यच राहते बघा. 35 आणि 33 की झाले बघा 30 आणि 30 60 आणि 5 आणि 3 झाले 68. 17ने जर भागला 68 तर 17 चौक 68 बाकी राहिली 0. बरोबर आहे का. मग इथं पण काय राहते बघा बाकी 7. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा आता इथं 7,000 ची रक्कम चक्रवाढ व्याजाने दर 4 महिन्यांनी चक्रवाढीने दर साला 18% दराने कर्जावी दिली जाते. 8 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल बघा आता लक्षात घ्या. वार्षिक दर आपला 18% बरोबर आहे का. आणि 8 महिन्यांचं विचारलंय आणि आपण व्याज दर जो आहे जे काय व्याज आहे ना ते 4 महिन्यात गोळा करतोय. वर्षाला जर 18% असेल तर 4 महिन्याला किती असेल बघा 4 महिने बघा 4 4 दुने 8 4 त्रिक 12. मग 4 महिन्यात 3 कप्पे होतात एका वर्षामध्ये. बरोबर आहे का. तसं मग 18%चे पण 3 भाग करा 6 6 दुनी 12 6 त्रिक 18. बरोबर आहे का. मग 4 महिन्याला तुम्ही 6% घेताय. बरोबर आहे का बघा. आणि दर 6 मग बरं आता इथं कसं असतं लक्षात घ्या. आता 7,000 रुपये झाली आपली मुद्दल. ठीक आहे बघा 7,000 रुपये मुद्दल झाली. आपण काय करतो व्याज दर किती आहे बघा तर 6%. बरोबर आहे की नाही 4 महिन्याला 6% मग ते 100 मध्ये ऍड करतो. 106/100 असं किती वेळा करावं लागेल आपल्याला 8 महिन्यात म्हणजे 4 4 महिने 2 कप्पे होते म्हणजे इथे 106/100 गुणिले 106/100. बरं आता हा बघा आपल्याला विचारलंय काय व्याज दर विचारलंय चक्रवाढ व्याज किती व्याज विचारलंय आपल्याला. बरोबर आहे का. हा एवढा फॉर्म्युला कशाचा असतो रास म्हणजेच काय मुद्दल प्लस व्याज. इथं काय कारण बघा 7,000चा आपण 106% काढलाय. बरोबर आहे ना मुद्दल प्लस व्याज ऍड होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे बघा फक्त 6% काढलेलं नाही आपण इथं. मग इथं बघा इथं निघाली रास ह्याच्यातनं फक्त मुद्दल वजा करा. बरोबर काय निघते बघा तुमचं चक्रवाढ व्याज निघून जाते. ठीक आहे. इथं भागाला किती निघते बघा लक्षात घ्या आता बघा बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा चला ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे आता काय निघते बघा 106 गुणिले 106 करा किती निघते बघा 106 गुणिले 106 काय निघते बघा 6 6 36 6 0 0 3 अशी 3 6 1 6. ठीक आहे आता शून्याचा काय विषय नाही 1 ने भागाला 2 शून्य देऊन टाका डायरेक्ट आणि 1 ने बघा 1 7 6 1 0 0 1 1 1 बघा 6 3 6 6 12 हातचाला 1 1 आणि इकडे परत 1. ठीक आहे बघा आता किती निघते बघा इथं बघा 11 236 11 236 ला परत किती ने गुणाचे आपल्याला 7 ने गुणाचे परत 7 ने गुणा किती निघते बघा 7 सकून 42 7 त्रिक 21 21 आणि 4 25 परत 7 दोन्ही 14 14 आणि 2 16 परत 7 1 7 आणि 1 8 आणि परत 7 1 7 म्हणजे बघा इथे बरं आता इथं बघा भागिले किती आहे बघा परत भागिले 10 आहे. बरोबर आहे का. म्हणजे इथं किती निघाल बघा तुमचं बघा किती निघतंय तुमचं 78,652 छेद किती आहे हे 10 आहे असं निघाल. ठीक आहे मग आता बरं आता इथे किती निघते बघा चला म्हणजे इथं किती निघालं 1 दशांश अपूर्णांक बघा 7,865.2 निघाल कारण छेद खाली 1 शून्य. बरोबर आहे का. बरं आता हे निघालं तुमचं काय मुद्दल प्लस व्याज. आता ह्याच्यातनं तुम्हाला 7,000 वजा करायचे वजा 7,000 करा काय निघेल बघा इथं मग आता 865.2 865.2 रुपये
म्हणजेच काय निघते बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका टाकीला फक्त पाईप ए ने 10 तासात भरले जाऊ शकते आणि फक्त पाईप बी ने त्याच टाकीला 12 तासात भरू शकतो. ठीक आहे बघा, ए आणि बी हे दोन्ही पाईप काय करतात, टाकीला भरतात. ए आणि बी, ए कितीने भरतोय, 10 तासामध्ये भरतोय, बी हा 12 तासामध्ये भरतो. ठीक आहे, चला परत. दोन्ही पाईप एका वेळी एक याप्रमाणे वालटून पालटून दर तासाला उघडले जातात आणि पाईप बी ला हा पहिल्या तासासाठी उघडला जातो. टाकी किती वेळात पूर्ण भरेल? ठीक आहे बघा, आता काय केले बघा, एक एक बघा काय दिले बघा, दोन्ही पाईप एका वेळी एक याप्रमाणे आलटून पालटून दर तासाला उघडले जातात आणि सुरुवात बी पासून केली जाते. बरोबर आहे का? म्हणजे दर तासाला एकच पाईप उघडायचे आपल्याला. ठीक आहे बघा, बरं आता ह्याच्यामधून आधी आपण लसावी काढू. 10 आणि 12चा लसावी किती आला बघा, 60 आला. 12 पंचे 60, 10 60, म्हणजे आपले टाकीची क्षमता बघा, एकूण टाकी किती पकडली आपण, 60 लिटरची टाकी पकडली. किती? 60 लिटरची. ठीक आहे बघा, आता बघा हे जर 10 तासामध्ये भरत असेल तर तो एका तासाला किती पाणी भरेल बघा, 10 60, 6 लिटर भरेल. आणि बी हा किती भरेल, 12 पंचे 60 म्हणजे 5 लिटर. येथे लक्षामध्ये बघा 2 नळ टाकीमध्ये. ठीक आहे, हा झाला ए नळ, हा झाला बी नळ. हा टाकतोय किती, 6 लिटर आणि बी टाकतोय किती, 5 लिटर. ठीक आहे बघा, आता सुरुवातीला बी नळ चालू केला आपण, त्याने 1 तासामध्ये 5 लिटर पाणी भरलं. ठीक आहे, आणि आपल्याला भरायचे किती, 60 लिटर. बरोबर आहे का? परत काय केलं आपण, हा बी भरला, परत ए ने सुरुवात केली. ए किती टाकतोय, परत 6 लिटर. म्हणजे बघा दर 2 तासाला किती निघते बघा, 11 लिटर पाणी निघते. 6 आणि 5 11. बरोबर आहे का? 11, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, 11 चोक 44 आणि 11 पाची 55. ठीक आहे, बरोबर आहे का बघा? ठीक आहे, 11 पाची 55 म्हणजे ए बी ए बी ए बी ए बी असं एक एक तासाला भरत गेले की आपण 11 पाची 55 लिटर टाकी भरलं. आता परत पाळी कुणाची येणार आहे बघा, बी पासून सुरुवात केली, मग बी किती भरतोय, 5 लिटर. बघा 11 पाची 55 आणि परत 5 60. बरोबर आहे का? इथं बघा 2 तास, इथं 2 2 2 2, इथं 2 आणि इथं 2 आणि इथं परत 1 तास. मी काय निघेल बघा, 1 2 3 4 5, 5 दुनी 10 आणि 11 तासामध्ये टाकी भरून जाईल. 11 तास म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, विराटची कार्यक्षमता ही मोहनच्या तिप्पट आहे आणि ते दोघे मिळून एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. तेच काम मोहन एकट्याने किती दिवसात पूर्ण करू शकतो? बघा आता काय दिले बघा, कार्यक्षमता म्हणजे काय, इफिशियन्सी म्हणजे दोघांचा कोण किती प्रमाणामध्ये काम करते आपल्याला ते दिले त्यांनी. बघा काय दिले, विराट आणि मोहन लिहायचे. बघा विराट आणि मोहन. बघा विराटची कार्यक्षमता मोहनच्या तिप्पट आहे. म्हणजे बघा मोहन जर 1 रुपयाचं काम करत असेल तर विराट किती करतोय बघा, तिप्पट म्हणजे 3 रुपयाचं काम करतोय एका तासामध्ये. ठीक आहे बघा, बघा आता काय दिले बघा, मला सांगा, हे जर आपण दिवसाला जर त्यांचं पेमेंट पकडलं तर काय म्हटले बघा, ते दोघे मिळून एक काम 36 दिवसामध्ये पूर्ण करतात. आता मला सांगा, दोघां मिळून एका दिवसामध्ये किती रुपयाचं काम करतात, तर 4 रुपयाचं काम करतात. मग दोघं जर 4 रुपयाचं काम करत असतील तर 36 दिवसामध्ये किती करतील बघा, इकडं एवढं करतील. आणि तर तेच काम मोहन एकट्याने किती दिवसामध्ये पूर्ण करेल. मोहनचा दिवसाचा पगार किती, 1 रुपये, भागिले फक्त 1 करा, किती निघते बघा, 4 सक्क 24, आज चला 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, म्हणजे 144 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, राहुल 2 मोबाईल विकतो. पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किमती एवढी आहे. बघा पहिल्या मोबाईलची 2 मोबाईल आहेत. पहिल्या मोबाईल मूळ किंमत म्हणजे काय, खरेदी किंमत, आणि इकडे लिहा विक्री किंमत. पहिल्या मोबाईलची मूळ किंमत ही दुसऱ्या मोबाईलच्या विक्री किमती एवढी आहे. बघा पहिल्या मोबाईलची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत आपण 100 रुपये पकडली, 100 रुपये पकडली आणि दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत किती आहे, 100 रुपये. ठीक आहे बघा, पहिल्या मोबाईलची खरेदी किंमत आणि दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत सारखीच आहे. पुढे काय दिले बघा, पहिला मोबाईल 25% नफ्याने आणि दुसरा मोबाईल 20% तोट्याने विकला जातो. बघा पहिला मोबाईल हा 25% नफ्याने विकला जातो. म्हणजेच काय, 100 रुपये खरेदी किंमत प्लस किती झाला, इथं नफा झाला, बरोबर विक्री किंमत. नफा किती झाला तुम्हाला, 25% म्हणजे 100 अधिक 25 बरोबर किती झाली, इकडे 125. विक्री किंमत झाली 125. ठीक आहे बघा, आणि दुसरं काय म्हटलं, दुसरा मोबाईल 20% तोट्याने विकला जातो. 20% तोट्याने म्हणजेच काय बघा, ही 100 रुपयाची विक्री किंमत आहे. ठीक आहे बघा, इथं काय असते बघा, तोटा म्हणजेच काय असतो, खरेदी किंमत. खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते, विक्री किंमत. बरोबर आहे का? बघा मग दुसरा मोबाईल किती टक्के तोट्याने विकलाय बघा तुम्हाला, 20% तोट्याने. बरोबर आहे का? मला सांगा आता, इथं तुमची खरेदी किंमत कधी पण आपण कशी पकडतो, 100%. ठीक आहे, तोटा झाला तुम्हाला किती, 20%.
विक्री किंमत किती असेल तुमची 80%. ठीक आहे बघा. आता विचारलं काय बघा, हा तर आपल्याला खरेदी किंमत काढावी लागली, बरोबर आहे का बघा. 80% रक्कम म्हणजे किती आहे बघा, 100 रुपये. तर मग 100% रक्कम म्हणजे किती ते आधी काढून घ्या. म्हणजे इथली खरेदी किंमत काढा, तिरकस गुणाकार करा, x ने ह्याला गुणा आणि 100 ने ह्याला गुणा. काय निघेल बघा मग, x गुणिले 80, x गुणिले 80 बरोबर 100 गुणिले 100, 100 गुणिले 100. काय निघेल बघा, x जागेला ठेवा आणि 80 बरोबरच्या पलीकडे टाका. 100 गुणिले 100 छेद 80 येते. काय निघेल बघा इकडं, चला ह्या शून्याला शून्य गेला, बे चोक 8, बे पंचे 10, परत 4 एके 4, 4 दुने 8, 2 10 4 पंचे 20, म्हणजे 25 पाचा 125. x ची व्हॅल्यू झाली 125. म्हणजे बघा दुसऱ्या मोबाईलची जी काय खरेदी किंमत आहे बघा, हे बघा खरेदी किंमत याची किती आहे बघा, 100 रुपये. विक्री किंमत झाली 125. दुसऱ्या मोबाईलची विक्री किंमत किती आहे, 100 आहे, जी पहिल्या मोबाईलच्या खरेदी किंमती एवढे. आणि त्याची बघा एक्स मध्ये खरेदी किंमत किती झाली, 125, बरोबर आहे का. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती झाली बघा, इथं 125 रुपये झाली. ठीक आहे बघा, 100 125 125 100. विचारले काय बघा, तर पहिल्या मोबाईलची विक्री किंमत आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत बघा. पहिल्या मोबाईलची विक्री किंमत कुठली झाली बघा, ही झाली. आणि दुसऱ्या मोबाईलची मूळ किंमत, दुसऱ्या मोबाईलची किंमत कुठली झाली बघा, ही झाली. यांचे गुणोत्तर किती बघा, 125 आणि 125 म्हणजे सारखंच आहे. मग याचा अर्थ काय, एकास एक, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बोट आणि प्रवाहावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक बोट ही 15 तासात प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर अंतर कापू शकते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर अंतर कापू शकते. बघा एक बोट काय म्हटले, प्रवाहाच्या दिशेने. आता बघा प्रवाहाच्या दिशेने किती जाते बघा, प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर अंतर जायला तिला किती वेळ लागते, 15 तास लागतात. म्हणजे बघा 15 त्रिक 45 म्हणजे 3 किलोमीटर पर हावरने ती जात असेल प्रवाहाच्या दिशेने, बरोबर आहे का. आणि बरं आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, बोट प्लस प्रवाह यांचा वेग असतो. ठीक आहे बघा. आता प्रवाहाच्या विरुद्ध काय दिले बघा त्यांनी, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय म्हटले बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर अंतर कापू शकते. आता मला सांगा, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर बघा. आता मला सांगा 30 किलोमीटर अंतर जायला परत तिला 15 तास वेळ लागते. थोडक्यात काय बघा, तो इथं येताना त्याचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती असेल बघा, 2 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा, 2 किलोमीटर पर आवर. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रवाहाचा बोटीचा वेग पण काढता येतो. प्रवाहाचा बघा, बोटीचा वेग किती झाला बघा, बोटीचा वेग प्रवाहाच्या दिशेने वेग किती आपला 3 किलोमीटर, प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती आहे बघा 2 किलोमीटर, भागिले किती असते 2 असते. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग. कोणाचा बोटीचा मग किती झाला बघा, 3 आणि 2 5, 5 छेद 2 किती आला बघा, 2.5 किलोमीटर. ठीक आहे बघा. मग झालं, मग बोटीचा वेग निघाला की प्रवाहाचा वेग किती असेल बघा, मग प्रवाहाचा वेग बघा 2.5 अधिक प्रवाहाच्या दिशेने जाताना काय 3 किलोमीटर जाते, याचा अर्थ काय, बोटीचा वेग 2.5 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग झाला 0.5 किलोमीटर, बरोबर किती झाले 3 किलोमीटर. आणि तेच प्रवाहाच्या विरुद्ध काय असते, 2.5 किलोमीटर बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग किती 0.5 आहे, तो वजा होतो, बरोबर 2 किलोमीटर निघते. बघा आता हे निघालं. ठीक आहे. बरं आता पुढे प्रश्न काय दिलाय बघा, हीच बोट 10 तासात प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर अंतर कापू शकते. बघा हीच बोट काय म्हटले, प्रवाहाच्या दिशेने बघा 10 तासात प्रवाहाच्या दिशेने, परत काय दिले बघा, प्रवाहाच्या दिशेने किती बघा, 10 तासात 36 किलोमीटर. 36 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागते, 10 तास. एका बघा थोडक्यात तिचा ताशी वेग किती असेल मग 3.6 किलोमीटर पर आवर. आणि परत काय दिले बघा, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किलोमीटर अंतर कापू शकते. बघा प्रवाहाच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध किती जाते, 18 किलोमीटर. किती तासामध्ये, 10 तासामध्ये. म्हणजे तिचा वेग किती असेल, 1.8 किलोमीटर पर आवर. बघा मग आता बोटीचा वेग किती असेल बघा, लक्षात घ्या. बोटीचा जर वेग काढायचा असेल आपल्याला इथं, परत बोटीचा वेग काय निघेल इकडं, 3.6 अधिक 1.4 भागिले किती असते, 2 असते. ठीक आहे बघा, किती निघेल बघा मग, 3 आणि 1 4, 4 परत झाले 5, 5.4 भागिले 2 म्हणजे किती निघते बघा, बे दुने 4 आणि 1 5, बे 7 14 म्हणजे 2.7 किलोमीटर पर आवर. हा कशात झाला, बोटीचा वेग झाला. प्रवाहाचा वेग किती असेल बघा, प्रवाहाचा वेग जर काढला आपण तर तो किती निघेल बघा, बघा 3.6 मधनं 2.7 वजा करा, किती निघते इथं बघा, 0.9. ठीक आहे बघा. आता प्रश्नात काय दिले बघा त्यांनी, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा. स्थिर पाण्यातील बोटीचा वेग 4 किलोमीटर पर आवर आहे. बघा एका ठिकाणी स्थिर पाण्याचा वेग, बोटीचा वेग किती आलाय, 2.5 किलोमीटर. एका ठिकाणी किती आलाय, 2.7 किलोमीटर पर आवर. आणि परत काय म्हटले बघा, प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर पर आवर असेल. एका ठिकाणी प्रवाहाचा वेग आलाय किती तुमचा, 0.5 किलोमीटर पर आवर. आणि दुसऱ्या ठिकाणी किती आलाय बघा, 0.9. ठीक आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे का,
कारण की एकाच बोटीचं बघा दोन ठिकाणी वेगवेगळा वेग आला आणि प्रवाहाचा वेगळा वेग आलेला. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे. आणि तसं ह्याच्यावरनं जर गेला आपल्याला तर उत्तर पण कुठं निघत नाही. तर काय निघते बघा उत्तर मग एक किंवा दोन पैकी एकही नाही, ऑप्शन नंबर पहिला. पण हा प्रश्न चुकीचा आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, एकूण वस्तूंपैकी 80% वस्तू या 20% तोट्याने विकल्या जातात आणि उर्वरित वस्तू या 10% नफ्याने विकल्या गेल्या तर एकूण तोट्याची टक्केवारी किती असेल. आता बघा समजा आपण प्रत्येक वस्तूची किंमत आपली 10 रुपये बघा. ठीक आहे, खरेदी किंमत किती आपली, खरेदी किंमत झाली आपली बघा किती, 10 रुपये पकडू आपण. ठीक आहे, बघा आता बघा खरेदी किंमत झाली आपली 10 रुपये. एकूण वस्तूंपैकी बघा, आणि एकूण वस्तू बघा, एकूण वस्तू आपण किती पकडू, इकडे 10 पकडू. ठीक आहे, बघा 10 पकडले तर चालते, कारण त्याचा आपण 80% काढू शकतो. बघा आता एकूण वस्तूंपैकी 80% वस्तू 20% तोट्याने विकले. 80% वस्तू म्हणजे किती झाले बघा, 10च्या 80% किती झाल्या, 8 वस्तू झाल्या. 8 वस्तू आपण किती कशा विकल्या बघा, तर 20% तोट्याने. मला सांगा खरेदी किंमत जर 10 रुपये असेल तर 20% तोटा म्हणजे काय झाला, 8 रुपयाला विकले आपण, बरोबर आहे की नाही. 8 वस्तू आपण किती रुपयाला विकल्या बघा, तर 8 रुपयाला विकल्या. म्हणजे थोडक्यात काय 8 80 64 रुपये झाले इकडे. ठीक आहे बघा, आणि उरलेल्या काय दिले बघा, उर्वरित वस्तू या 10% नफ्याने विकल्या. उर्वरित वस्तू का 8 बघा, 10 मधल्या 8 वस्तू गेल्या, राहिले किती 2 वस्तू. 2 वस्तू आपण काय केले, 10% नफ्याने, म्हणजेच काय बघा, आता 10 रुपये जर खरेदी किंमत असेल, 10%, 10 रुपयाला 10% किती असतो, 1 रुपयाला, म्हणजे 11 रुपयाला विकल्या, बरोबर आहे का. म्हणजे 2 गुणिले 11 येते, मग थोडक्यात काय 11 दुनी 22. 2 वस्तू आपण 22 रुपयाला विकल्या. मग एकूण आपल्याला किती रुपये मिळाले बघा, 4 आणि 2 6 रुपये आणि 6 आणि 2 8 म्हणजे 86 रुपये मिळाले. बघा आता मला सांगा, खरेदी किंमत 10 रुपये एका वस्तूची, आणि असं आपण 10 वस्तू खरेदी केल्या, तर आपले पैसे किती गेले बघा, 10 10 100 रुपये गेले, बरोबर आहे का. बघा खरेदी किती झाली आपली, 10 गुणिले 10 बरोबर झाले 100 रुपये. 100 रुपयाला वस्तू खरेदी केल्या, विकल्या किती रुपयाला, 86 रुपयाला. तोटा किती झाला आपल्याला, 14%. मग कधी पण नफा किंवा तोटा आपला खरेदी किमतीवर काढतो आपण. थोडक्यात काय बघा, 100 रुपयावरती आपल्याला किती तोटा झालाय बघा, तर 14 रुपये तोटा झालाय. तो टक्केवारीमध्ये किती असेल, 100 ला 100 कॅन्सल, 14% असेल. म्हणजे ऑप्शन नंबर चौथा. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिले, 17 सलग सम संख्यांची सरासरी A आहे. जर त्यात पुढील 19 सम संख्या देखील समाविष्ट केल्या तर या 36 संख्यांची सरासरी किती असेल. ठीक आहे, बघा आता कसं असतं लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला बघा पहिली संख्या कुठलीही माहित नाही, मग आपण सलग सम संख्या पकडायच्या का मधून पकडायच्या, बरोबर आहे की नाही. बघा कारण कसं असतं बघा, सलग सम संख्यांचा जर आपल्याला जर त्यांनी पहिल्या सम संख्येपासून जर आपण सुरुवात त्यांनी दिलेला असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी बघा सरासरी काढण्याचा फॉर्म्युला कुठला असतो, n+1. बघा काय निघते तुमच्याकडे, एकूण बघा 17 सलग सम संख्या म्हटले, बरोबर आहे का. ठीक आहे, आणि सम संख्यांचा सरासरी कशी काढतो आपण, एकूण संख्या +1 म्हणजे काय निघते बघा, n+1 म्हणजे किती झालं बघा, 17 अधिक 1 बरोबर झाले 18. ठीक आहे, सरासरी झाली. पहिल्या 17 संख्यांची सरासरी किती झाली बघा, 18 झाली. आणि बघा जर त्या पुढील 19 समसंख्या म्हणजे पुढच्या 19 समसंख्या येते लक्षामध्ये बघा. आता म्हणजे बघा आता मला सांगा, ह्याच समसंख्येच्या पुढे 19 संख्या आल्या, म्हणजे एकूण समसंख्या किती झाली बघा, 17 आणि 19 किती झाल्या, 36 संख्या झाल्या, बरोबर आहे की नाही. 36 बघा, 36 समसंख्यांची बघा, 36 समसंख्यांची सरासरी काय असेल बघा, 36 समसंख्यांची सरासरी किती निघेल बघा, 36 अधिक 1 बरोबर झाले 37. ठीक आहे बघा. आता मला सांगा, पहिले आपण 18 त्यांनी काय दिले बघा, ए दिले. पहिल्या समसंख्यांची सरासरी काय, ए पकडली. ठीक आहे बघा. मग ए म्हणजेच किती बघा, ए म्हणजे झाला तुमचा 18. 18 अधिक बरोबर 19 बरोबर किती निघते बघा, 37. मग इथं बरोबर ए अधिक 19 बरोबर किती झाली इकडे 37. ठीक आहे, बरं. आता इथं काय झालं बघा, ऑप्शन नंबर दुसरा आला. ठीक आहे. तुम्ही काय म्हणसाल, सर आता इथे काय सलग संख्या त्यांनी दिलेला नाही, उल्लेख केलेला नाही. बघा कुठून जरी पकडला आपण, समजा आपण 52 संख्या पकडू, 52 समजा पहिली संख्या असेल समसंख्या, तिथून पुढे आपल्याला 17 संख्यांची सरासरी काढायची आपल्याला, आणि त्याच्या पुढे परत 19 संख्या. बघा कुठून जरी पकडला आपण तर लक्षात घ्या बघा, पहिल्या 17 संख्यांची जी काय सरासरी असेल कुठली बघा, इथं जी काय समजा ए जर समजा आपण पकडली, जी काय असेल तिथून पुढे आपण पुढच्या संख्या 19 मोजायत, बरोबर आहे की नाही. बरोबर, तिथून पुढे आपण काय केले, 19 समसंख्या मोजलेले आहेत, बरोबर आहे का. तिथं त्या ठिकाणी सुद्धा बघा हेच लॉजिक लागतं, a+19 काही फरक पडत नाही. सुरुवात तुमची कुठून होऊ द्या, 2 पासून होऊ द्या, 4 पासून होऊ द्या, 6 पासून होऊ द्या, तरी पण तुमचं उत्तर काय येणार आहे, a+19 येणार आहे. ठीक आहे, कारण की त्याच्या पुढच्या समसंख्या दिलेत त्यांनी, बरोबर आहे का. चला पुढचा उत्तर काय निघेल, मग ऑप्शन नंबर 2 निघेल आपलं.
ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, एक ठराविक रक्कम ही 8 वर्षात तिच्या स्वतःच्या तिप्पट होते. किती वर्षात ती तिच्या बघा 5 पट होईल म्हटले बघा. ठीक आहे बघा. ठीक आहे. आता बघा कसं असतं बघा, इथं 3 पट आणि परत इथं 3च्या पटीमध्ये जर त्यांनी तुम्हाला 9 पट दिलेलं असतं. ठीक आहे बघा. तर त्या ठिकाणी चक्रवाढ व्याज असलं असतं. या ठिकाणी कसं असतं बघा, लक्षात घ्या. आता हे या ठिकाणी सरळ व्याज असतं. बरं कसं असतो सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आता ₹1 वस्तू आहे. ठीक आहे बघा. एक ठराविक रक्कम ही 8 वर्षामध्ये स्वतःच्या 3 पट होते. ठीक आहे बघा. 3 पट झाली इथं आणि नंतर किती झाली बघा, 5 पट झाली. बरोबर आहे का? कधी पण लक्षात ठेवायचं, सरळ व्याजामध्ये व्याज जे असतं ना, प्रत्येक वर्षामध्ये सारखंच असतं, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या वर्षी जर तुम्हाला एखाद्या रकमेवरती जर ₹100 व्याज मिळत असेल ना, दुसऱ्या वर्षी पण ₹100 मिळणार, तिसऱ्या वर्षी पण ₹100 मिळणार. ठीक आहे बघा. आणि रक्कम काय दिली तुम्हाला, म्हणजे व्याज प्लस मुद्दल बघा. म्हणजे थोडक्यात काय, आता इथं ही समजा 1 पट संख्या, बरोबर आहे का? 3 पट व्हायला किती वर्ष लागले तुम्हाला? 8 वर्ष लागली. ठीक आहे बघा. आता ₹1 तर तुमच्याकडे सुरुवातीला आहेच. 1 ची रक्कम झाली ₹3, बरोबर आहे का? ₹3 झाली, याचा अर्थ वाढली किती रक्कम तुमची? ₹2, म्हणजे तुम्हाला व्याज मिळलंय ते. इथं जे तुम्हाला 2 वर्षामध्ये काय झाले बघा, 2 पट व्याज मिळले. म्हणजे 2 पट वाढलेत, बरोबर आहे का? ही 1 पट झाली आणि ही अधिक 2 पट. म्हणजे बरोबर झाले 3 पट. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे वाढले किती आतमध्ये, फक्त हे ₹2 वाढलेत. एक येते लक्षामध्ये, हे ₹2 वाढलेत तुमचे. 1 आणि 2 3 झाले आणि ₹2 वाढायला 8 वर्ष झाले. ठीक आहे बघा. आता परत, कारण कसं असतं बघा, ही मुद्दल स्थिर आहे तुमची. ₹1 स्थिर आहे. फक्त वाढत काय चाललंय? व्याज चाललंय. ठीक आहे. आणि सरळ व्याजामध्ये दरवर्षी व्याज सेमच असतं बघा. ₹3 परत ₹5 झाले. परत वाढले किती बघा, इथं ₹2 वाढले. मग आताच बघितलं आपण, ₹2 वाढायला आपल्याला किती वाढले? 8 वर्ष. इथं पण किती परत लागतील? 8 वर्ष. ठीक आहे बघा. म्हणजे 8 आणि 8 किती झाले? 16 वर्ष. चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं लक्षात घ्या. आता 1 ची रक्कम जर आपली ₹3 झाली, ठीक आहे बघा. तर बघा इथं ह्या ₹1 वरतीच व्याज वाढत चाललंय बघा. ₹1 जे काही व्याज दर आहे ना तुमचा, तोच लागतोय. चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा, त्या ₹1 मध्ये चक्रवाढीमध्येच काय, जे व्याज असतं ना, ते न भरल्यामुळे ते मुद्दलीमध्ये ऍड केलं जातं. म्हणजे काय बघा, आता इथं ₹1 समजा, इथं आपली 3 पट झाली. ठीक आहे 8 वर्षामध्ये. ठीक आहे बघा. 8 वर्षामध्ये इथं किती झाली? 3 पट झाली. चक्रवाढ व्याजामध्ये हे काय, हे सरळ व्याज असतं, हे असतं चक्रवाढ व्याज. पहा, ₹1 रक्कम तुमची ₹3 झाली, बरोबर आहे का? पण बघा चक्रवाढ व्याजामध्ये तुम्हाला जे व्याज लागतं, ते आता ह्या ₹1 लागत नाही, ह्या ₹3 वरती लागतं. कारण की व्याज ते मुद्दलामध्ये काय केलं जातं बघा, वाढवलं जातं. ऍड करत करत ₹1 चे ₹3 झाले. आता तुम्हाला जे काही व्याज दर लागेल तो ₹3 वरती लागेल. ठीक आहे बघा. म्हणजे इथं 1 चा 3 वर्ष व्हायला जर 8 वर्ष लागली असतील, तर बघा आता 1 ची तिप्पट 3 आहे, तर 3 ची तिप्पट किती झाली बघा? 9 झाली. इथं 9 पट व्हायला बघा, इथं तुम्हाला परत 8 वर्ष लागतील. 1 ची 3 पट 3, 3 ची 3 पट येते लक्षामध्ये बघा. मग समजा 1 ची दुप्पट 2 झाली, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8. हे सगळे प्रश्न कसे असतात बघा, तर चक्रवाढ व्याजाचे असतात. कारण की इथं 1 चा 2 व्हायला जेवढे काही वर्ष लागले असतील, समजा इथं 1 चा 2 व्हायला 1 वर्ष लागलं असेल. ठीक आहे बघा. तर 2 चा 4 व्हायला पण 1च वर्ष लागतं. का? कारण की 1 वर्षानंतर जे तुमचं व्याज ऍड होतं ना, ते ह्या 2 वरती होतं. ह्या 2 वरती व्याज लागून 4 होतं. त्यामुळे हे ज्या पटीमध्ये वाढले तेच ह्या पटीमध्ये वाढतं. येते लक्षामध्ये बघा. त्यामुळे बघा 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8. हे प्रश्न काय असतात? चक्रवाढ व्याजाचे. आणि बघा इथं बघा, मधला जो गॅप जर बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 2 5. इथं पटीमध्ये कसं बघा, इथं डायरेक्ट 2, 2 ची 4, 4 ची 8 असं नाही दिलेलं. इथं काय दिले? 1 चे 3, पण मधला गॅप 2 चा आहे. 3 चं 5, 3 चं काय झाले, सॉरी 5, मधला गॅप 2 चा आहे. म्हणजे गॅप सेमच असतो. येते लक्षामध्ये बघा. बघा मग हा प्रश्न असतो सरळ व्याजाचा. इथं काय उत्तर आहे, आपलं 16 वर्ष. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 0.15 गुणिले 0.15. बघा 15चा वर्ग असतो आपला 225. 225 मांडला आपण. आणि लक्षात घ्या, दशांश अपूर्णांकाच्या पुढे इथं 2 घरे, तिथं 2 घरे. 2 आणि 2 किती झाली? 4 घरं मांडायचे आपल्या दशांश अपूर्णांकाच्या पुढे. 1 2 3 इथे 1 4, म्हणजेच काय झालं? 0.0225 अधिक. ठीक आहे बघा. आता बघा 0.25 गुणिले 0.25. 25 चा वर्ग किती असतो? 625. आणि दशांश अपूर्णांकाच्या परत इथं 2 आणि 2 किती झाली? 4 घर झाली. म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला? 0.0625. 625 दशांश अपूर्णांकाच्या पुढे 4 घरामध्ये मांडायचे. आता इथं 35 गुणिले 35 करा. 35 गुणिले 35 काय निघते बघा इकडं? 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 2 17. आणि इकडे बरं, आता बघा हे करत बसण्यापेक्षा आपल्याला 1 आणि 5 असल्यावर आपण कसा वर काढतो बघा. 5 गुणिले 5, 5 5 25 आणि 3 गुणिले 4 किती असतं? 3 चोक 12, 12 25. किती निघते बघा इकडं?
1225. आता बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे इथं पण 2 घर आहेत किंवा हे कळलं लक्षात तेव्हा एक एक स्थानी जर 5 असेल आणि त्या संख्येचा आपण वर्ग काढत असेल तर काय करतो 5 ला 5 ने गुणतो 5 5 25 आणि 3च्या पुढच्या संख्या कुठल्या बघा 4 तर 3 चोक 12 1225 उत्तर असतं. ठीक आहे बघा याचा जरी गुणाकार केला बघा परत काय निघेल 3 5 इथं 0 आला 3 5 15 इथं 5 आलं 3 त्रिक 9 1 10 इथं जरी केलं बघा 5 7 आणि 5 12 हातचा आला 1 आणि 1 2 आणि इकडे 1 1 म्हणजे 1225 झालं. ठीक आहे बघा आता 1225 परत आपल्याला काय करावं लागेल दशांश अपूर्णांकाच्या पुढे 4 घरामध्ये इथं 2 आणि 2 की झाली 4 घरं झाली म्हणजे 1225 कसं निघेल बघा 0.1225. ठीक आहे बघा आता ह्याची ऍडिशन करायची आपण. ठीक आहे काय निघेल बघा उत्तर इथं 5 आणि 5 10 आणि 5 15 इथं हातचा आला 1 परत 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7. ठीक आहे चला परत 2 आणि 6 8 8 आणि 2 10 हातचा आला 1 1 आणि 1 2 इथं किती निघालं बघा 0.2075 0.2075 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा रेल्वे चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा एक ट्रेन एका खांबाला 39 सेकंदात ओलांडते आणि 539 मीटर लांबीच्या फलाटाला 50 सेकंदात ओलांडते त्या ट्रेनचा वेग किती असेल. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या वेग कसा विचारला मीटर पर सेकंदामध्ये बघा आता ज्या वेळेस बघा लक्षात घ्या एक ट्रेन असते. ठीक आहे बघा ही ट्रेन आहे आणि एक ट्रेन एका काय म्हटले खांबाला ओलांडते. ठीक आहे बघा हा खांबाला ओलांडते. चला पुढे काय दिले बघा तीच ट्रेन परत एका फलाटाला म्हणजे थोडक्यात प्लॅटफॉर्मला ओलांडते. हा झाला प्लॅटफॉर्म. ठीक आहे बघा आता काय दिले बघा ट्रेन खांबाला ओलांडताना तिला किती 39 सेकंदामध्ये ओलांडते. ठीक आहे बघा इथे 39 सेकंद लागली तिला आणि त्या प्लॅटफॉर्मला ओलांडायला तिला किती वेळ लागला 50 सेकंद वेळ लागला. बरं कसं असतं लक्षात घ्या जर बघा ज्यावेळेस ट्रेन एका खांबाला एखाद्या माणसाला किंवा एखाद्या झाडाला ओलांडत असते त्यावेळेस ती स्वतःची लांबी ओलांडत असते आणि ज्यावेळेस ती एखाद्या प्लॅटफॉर्मला असेल बोगदा असेल किंवा नदीवरचा पूल असेल त्याला ओलांडते ना त्यावेळेस ती स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी किंवा त्या बोगद्याची किंवा त्या नदीवरच्या पुलाची लांबी ती ऍड करावी लागते. त्या दोन्ही लांबीला तिला क्रॉस करावं लागतं कारण कसं असतं बघा ह्याच वेगाने ज्या वेळेस बघा एखादा माणूस रेल्वेच्याच वेगाने प्लॅटफॉर्मला ओलांडेल ना त्यावेळेस तो फक्त एवढा प्लॅटफॉर्म ओलांडत असतो. पण रेल्वेला कसं असतं बघा रेल्वेला पाठीमागे डब्बे असतात मग शेवटचा डब्बा जाईपर्यंत ती त्या प्लॅटफॉर्म ओलांडत नसते. प्लॅटफॉर्म प्लस स्वतःची लांबी म्हणजे बघा इथं जे 50 सेकंद वाढलेत जे 11 सेकंद 39 आणि 11 सेकंद जे वाढलेत ना तुम्हाला तर ते 11 सेकंद कशासाठी वाढलेले असतात तर प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यामुळे स्वतःची लांबी 19 सेकंदामध्ये पार करते ती आणि प्लॅटफॉर्मची लांबी पार करायला तिला 11 सेकंद लागतात असे तिला 50 सेकंद लागतात. येथे प्लॅटफॉर्मची लांबी किती बघा 539 मीटर मग थोडक्यात काय 539 मीटर क्रॉस करायला तिला किती वेळ लागला तरी 11 सेकंद लागले आणि वेग पण कसा विचारला आपल्याला त्यांनी मीटर पर सेकंदामध्ये डायरेक्ट काय 539 भागिले 11 करा 539 भागिले 11 काय निघते बघा इकडं 11 1 11 11 चौक 44 खाली 9 11 9 99 म्हणजे बरोबर किती येते 49 मीटर पर सेकंद 49 मीटर पर सेकंद ऑप्शन नंबर 4. ठीक आहे तर बघा थांबवत आपण या ठिकाणी